नमस्कार मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक पदभरतीच्या जी.आर नंतर 5 सप्टेंबरच्या जी.आर नंतर आज पुन्हा एक दुसरा जी.आर सादर केलेला आहे। कारण 2 दिवसांनी शाळा बंद राज्यव्यापी आंदोलन होणार आहे आणि त्या धर्तीवरती आज शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा जी.आर प्रसिद्ध केलेला आहे। आता जो कंत्राटी भरतीचा जी.आर आणि ह्या जी.आरमध्ये खूप थोडंसं फरक आहे, नाहीतर जी.आर सेम आहे। बघून घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर, आता पहिलं होतं की 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरती डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत, म्हणजे पुन्हा ही कंत्राटी पद्धतीनेच शिक्षक भरती होणार आहे असं यामध्ये उल्लेख आहे। बघा, राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे। यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही। तसेच राज्यात डी.एड. व बी.एड. अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही। यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। तसेच डी.एड. व बी.एड. अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल। यास्तव 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी.एड. बी.एड. अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। हा शासन निर्णय जो होता की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या वाचा क्रमांक 4 येथील शासन निर्णय जो 5 सप्टेंबरचा शासन निर्णय आहे कंत्राटी भरतीचा, तो रेफरन्स यामध्ये दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे। बघूया काय तरतुदी विहित केलेल्या आहेत की सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील। डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेत इतर कोणतेही लाभ मिळणार नाही किंवा त्याचा हक्क त्या उमेदवाराचा नसेल। सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल। याचं मानधन आहे 15,000 प्रति महिना आणि एकूण 12 रजा देय कोणत्याही प्रशासकीय अधिकारी नसावा। जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील। पुन्हा हे हमीपत्र त्यांच्याकडनं घेण्यात येईल, त्यांच्या अटी व शर्ती अशा शिक्षकाला मान्य असतील हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे। अध्यापनाचे तास व इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील। नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांकडून आवेदनपत्र मागून नियुक्तीचे आदेश द्यावेत। पुन्हा शिक्षण अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात, अधिकार राहतील। 13वा आहे करार पद्धतीने नियुक्ती करावयाच्या शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्राथमिक, पुन्हा मुद्दा हा तोच आहे, खाली देखील सेम मुद्दे ॲड करण्यात आलेले आहेत। 16वा नियम लिहिलेला आहे 10 पेक्षा जास्त झाल्यास शाळेची जी पटसंख्या आहे 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डी.एड. बी.एड. अर्हताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील आणि नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची सेवा आपोआप संपुष्टात येईल। त्याचप्रमाणे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी। करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचे हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील। 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी। त्यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी। जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील
तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे। तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी। तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये। कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगेच नियंत्रण केंद्रप्रमुखाचे असेल, त्यानंतर गट शिक्षण अधिकारी यांचे नियंत्रण असेल आणि 10 पेक्षा जरी पटसंख्या जास्त झाली तरी सुद्धा मानधन एवढंच असेल। सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून करण्यात येईल आणि अशा प्रकारचं हे प्रसिद्धीपत्रक आजच्या तारखेला शालेय शिक्षण विभागाने काढलेलं आहे। मुळातच मित्रांनो, कंत्राटी शिक्षक पदभरती हा निर्णयच या ठिकाणी घातक आहे आणि मुळातच जी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आहे यामधल्या मेन 3 प्रमुख मागण्या आहेत ते म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करावी, दुसरं म्हणजे शिक्षण सेवक कालावधी बंद करण्यात यावा आणि तिसरं म्हणजे जो संच मान्यतेचा निकष यावर्षी बदललेला आहे तर तो बदललेला निकष पुन्हा बदलण्यात यावा। त्यामुळे आजचा जो 13 सप्टेंबरचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने काढला, परंतु यातून अभियोग्यता धारकांचं कुठल्याही प्रकारचं समाधान होणाऱ्यातलं नाही आहे, कारण यातून विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। अशा प्रकारे शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात।